Dear student, listen here. Page number 9. Subject Mathematics. Math. Question number 2 बघा. पेज नंबर 9 वरचं. रीड द नंबर. खालील संख्येचं वाचन करा. आता ती संख्या लिहायची आहे आणि त्याचं वाचन करायचं आहे आणि ते लिहून सुद्धा काढायचं आहे. काही फरक पडत नाही. बघा, पहिली आहे 1001, नंतर आहे 1010 आणि नंतर आहे 1100. आता आपण त्याचं कसं वाचन करणार इंग्रजीमध्ये? 1001, 1010, 1100. लक्षात आलं? आता दुसरं बघा, दुसऱ्या कॉलममध्ये 2002, 2020 आणि 2200. मग याला आपण वाचणार 2002, 2020 आणि 2200. 2200 याप्रमाणे या सगळ्या संख्यांचं तुम्ही वाचन करायचं आहे. लक्षात आलं? एका खाली एक लिहून व्यवस्थित. आता बघा, क्वेश्चन नंबर त्यातलं 3. रीड द गिवन नंबर, राईट देम इन वर्ड. आता हे जे आहे रीड द गिवन नंबर म्हणजे खालील संख्यांचं वाचन करा आणि त्या अक्षरामध्ये लिहा. आता पहिलं बघा, 1235, 2341, नंतर 3507. युनिट प्लेसला काही आहे का? नाही. त्याच्यामुळे मग आपण डायरेक्ट 7 म्हटलं. लक्ष द्या. 4115, 5045, 6787, 7890, 8888. सगळे 88च आहे त्याच्यामध्ये. 9007. हे सगळे एका खाली एक लिहायचे, त्यांचं वाचन करायचे आणि लिहायचे सुद्धा आहे. इंग्रजीमध्ये लिहा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आता क्वेश्चन नंबर 4 काय दिलं आहे? युजिंग ईच डिजिट ओनली वन्स, राईट 5 4 डिजिट नंबर अँड रीड देम. आता इथं बघा, एक चौकोन दिलेला आहे, एक स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याचे 4 नंबर दिलेले आहे. पहिल्या याच्यात कोणता कोणता दिलेला आहे? 2, 3, 7, 6. आता काय आहे सूचना आपल्याला? की युजिंग ईच डिजिट ओनली वन. एक नंबर एकदाच वापरायचा आणि त्याच्या 4 अंकी संख्या तयार करायच्या आहे. राईट 5 4 डिजिट नंबर, 5 संख्या तयार करायच्या आहे आणि त्या सगळ्या संख्या या 4 अंकी असल्या पाहिजे. 4 डिजिट. आता समजा आपण पहिलंच घेऊ, 2376. नंतर घ्या 3762. नंतर घ्या 7623. नंतर घ्या 6237. आणि आता कोणतं घेऊ शकतो आपण? 3627. तुम्ही असे कोणतेही 5 संख्या त्या ठिकाणी तयार करू शकता. काही अडचण नाही. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये? ऑन वन नंबर स्लेट राईट डिफरंट 4 डिजिट नंबर बाय चेंजिंग 1 ॲट अ टाइम. डिजिट्स इन डिफरंट प्लेसेस, रीड ईच नंबर. आता हे दिलेलं आहे बघा, 1000, 100, टेन्स, युनिट. आता इथे जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 1000 प्लेसला 3, 100 प्लेसला 0, 10 प्लेसला 2 आणि युनिट प्लेसला 5. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? की तुम्ही अशी संख्या तयार करायची त्या ठिकाणी की त्याच्यामध्ये नंबरांच्या जागा बदलल्या तरी चालतील, परंतु ती जी संख्या आहे ती 4 डिजिट असली पाहिजे. किती डिजिट असली पाहिजे? 4 डिजिट. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता बघा, पहिलं समजा इथं दिलेलं आहे 3025. आता याप्रमाणे दुसरी संख्या तुम्हाला तुमच्या मनाने तयार करता आली पाहिजे. आता समजा आपण 2 जे आहे ते 1000 प्लेसला घेऊन टाकू. मग 2350. 2350. लक्षात आलं? अशा संख्या तुम्ही तयार करायच्या. त्याच्यानंतर आपण करू शकतो 3250, 3000, 240,
फाय म्हणजे 0 इकडे घेऊन आपण ते करू शकतो. याप्रमाणे याच्या संख्या तयार करा जास्तीत जास्त आणि त्याचा सराव करा. समजलं सगळ्यांना? थँक्यू.